सांगली महापालिका झोपडपट्टी पुनर्वसन समितीने पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। सांगली महापालिका झोपडपट्टी पुनर्वसन समितीने पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। आज झोपडपट्टी पुनर्वसन समितीने पुन्हा महापालिकेच्या विरोधात आंदोलन सुरू केले। समितीकडून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू आहे। चिंतामणी नगर झोपडपट्टीची जागा विक्री केल्याबद्दल सहाय्यक संचालक नगररचना मुल्ला मॅडम यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि महापालिकेची विकलेली झोपडपट्टीच्या जागेचे खरेदीपत्र रद्द करावे अशी मागणी सुजित काटे, रवींद्र सदामते, अश्विनी तारेकर यांनी केली आहे। कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महापालिका हद्दीतील चिंतामणी नगर येथील असिस्टंट ऑफ डायरेक्टर टाउन प्लॅनिंगचा ओपन पेस राजे विजयसिंह माधवराव पटवर्धन यांनी विकलेला आहे। म्हणून गेली 2 वर्ष झालं आम्ही महापालिकेशी पाठपुरावा करतोय की तो संबंधित ओपन पेस राजेंनी जो विकलेला आहे त्या संदर्भातली संपूर्ण कागदपत्र गेली 2 वर्षापासून आम्ही महापालिकेला दिलेले आहेत। त्या कागदपत्रामध्ये महापालिकेचा जो ओपन पेस आहे हे सिद्ध झालेलं आहे। आज अखेर 7/12वर नावही त्या ठिकाणी नमूद आहे। हे सगळं असताना प्रशासन या ठिकाणी कानाडोळा करतंय आणि किंबहुना सहाय्यक संचालक नगररचनेच्या मुल्ला मॅडम म्हणून आहेत, त्या अतिशय अकार्यक्षम अधिकारी म्हणून या महापालिकेला लाभलेले आहेत। गेली 22 महिन्यामध्ये 13 वेळेला पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे की तो महापालिकेचा ओपन पेस तुम्ही ताब्यात घ्या। त्या ठिकाणी झोपडपट्टीधारक वास्तव्यास आहेत, 110 त्या ठिकाणी झोपड्या आहेत आणि त्या झोपडपट्टीधारकांचं वास्तव्य त्या ठिकाणी 40 वर्षापासूनही अधिक असल्यामुळं शासन निर्णय 2002 प्रमाणे त्यांना मालकी हक्काचे उतारे हे तुम्ही देणं बंधनकारक आहे। या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आम्ही करत असताना केवळ आणि केवळ सोनेरी टोळीला हाताशी धरून नगररचनेतील अधिकारी या सगळ्या व्यवस्थेला खतपाणी घालतायत। आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, ते अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत। मागील महिन्यामध्ये आयुक्त साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की हा ओपन स्पेस महापालिकेचा असल्यामुळे तुम्ही तो ताब्यात घ्या। जे खरेदीपत्र झालेलं आहे ते खरेदीपत्र कॅन्सल करा आणि त्या ठिकाणी झोपडपट्टीधारकांची नावं मालकी हक्क नोंद करा। त्यांनी 1 महिन्यापूर्वी निवेदन दिल्यामुळे लक्ष घातलेलं नाही आहे। आज ह्या आंदोलनातून सर्व झोपडपट्टी वासियांच्या माध्यमातून आम्ही आयुक्त साहेबांना एवढं सांगू इच्छितोय की साहेब, या गोरगरीब दीनदलित लोकांवर तुम्ही थोडंसं लक्ष द्या। आम्ही काय या ठिकाणी कोणावर उपकार करा म्हणून आम्ही सांगत नाही, पण जे आमच्या हक्काचं आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही द्या, हीच आमची माफक अपेक्षा आहे। आणि गेल्या 7 महिन्यापूर्वी सहाय्यक संचालकांना आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की या सर्व गोष्टी खरेदीपत्र आम्ही कॅन्सल करतो, कायदेशीर कारवाई करतो। त्यांनी आज अखेर काही केलेलं नाही आहे। तर आजचं आंदोलन आम्ही ह्यासाठीच घेतलेलं आहे की तुम्ही सहाय्यक संचालक अकार्यक्षम जे आहेत मुल्ला मॅडम त्यांची तात्काळ तुम्ही बदली करा आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला तुम्ही न्याय द्यावा। आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारत नाही आणि आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।